गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे आमच्या मिनी फॅमिली ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडा मोठं होणार आहे कारण आज होता माझा हेअर डे. तर आज सकाळपासूनच पाऊस चालू होता तरी मी बाहेर निघाले कारण मला बिस्किट घ्यायचे होते. काही ब्लिंकिट करायचं होतं पण इतके पावसात मी म्हटलं नको. मग मम्मीला घ्यायला गेले. विराट तिकडे थोडा वेळ झोपला. मग आम्ही स्टुडिओवर आलो. दुपार झाली यायला कारण पावसाचा आम्ही वाट बघत होतो कधी थांबणार पण निघालो. मग पहिले स्टुडिओ स्वच्छ करून घेतलं, मग कामासाठी चालू केलं. सॅम विराटला बघत होता आणि माझं हे कलरिंग चालू झालं होतं. ही आमची टीचर म्हणजे माझी मम्मी, तिनेच माझं सगळं केलं. विराट खेळून इतका थकला का झोपून गेला स्टुडिओवरच. मी इतकी घाबरले त्याला बघून, पण सॅम खालून धरलेला होता. मग मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर सांगा माझा हेअर कलर कसा झाला. मी खूप टाईमनंतर असं इतका बोल्ड कलर केला आहे. मला थोडंसं हे वाटत होतं पण मी म्हटलं जाऊ द्या, स्वतःला आवडतं मग सगळं करायचं. मग बड्डेची शॉपिंगला आले कारण विराट इतका थकला होता. त्याला सॅम घेऊन घरी पहिलेच आला होता. मी एकटी शॉपिंग करत होते. मग घरी आले, फ्रेश झाले. थोडे भांडी होते सकाळचेच राहिलेले ते घासले. आज काहीच काम केलं नाही, म्हणजे मम्मीनीच केलं. तरी बसून कधी का थकले मला कळत नाही. असं वाटत होतं कधी काम संपलं मी झोपून घेईन. मी झोपायला घेतलं, सगळं स्वच्छ केलं. किचन एकदम स्वच्छ, भांडे धुवून ठेवले साईडला. सकाळी लावण म्हटलं. हे रात्रीचे 11 वाजता मी काम करत होते. म्हणजे मला रात्रीचं उशीर काम चालतं पण सकाळी लवकर उठू शकत नाही. त्यामुळे आपलं चालू होतं. सॅम आणि विराट दोघं झोपलेले होते. झोपायला गेले लाईट बंद करून, तर कळालं विराटची बॉटलच धुतलेली नाही. मग विराटची सगळे बॉटल न आणता एकच घेतली धुवायला कारण इतकं थकले होते मी. मग एक घेतली बॉटल धुवून स्टीमरमध्ये टाकलं. मी म्हटलं दूध लागन त्याचं, स्टीमरमधून घेते ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. इतका थकला होता का बॉटल पडली तरी विराट उठला नाही तर लगेच उठून जातं. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट.